दे धडक बेधडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी, घटना, समस्या, विविध क्षेत्रातील सर्वदूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा. मला सांगा आता जागे झाले का माथेरानच्या दस्तुरी नाका परिसरात प्रशासनानं केलेल्या तोडक कारवाईमुळे अंदाजे 400 मालवाहतूक आणि प्रवासी घोडे बेघर झालेत. गेल्या 4 पिढ्यांपासून घोडे व्यवसायावर जीवन जगणाऱ्या अश्वपालांसाठी हा मोठा धक्का मानला जातोय. नगरपालिका आणि महसूल विभागानं संयुक्तरित्या घोड्यांचा प्लास्टिक शेड हटवल्यानं मोठा तणाव निर्माण झालाय. या कारवाईच्या विरोधात अश्वपाल संघटनेच्या महिलांनी आक्रोश करत प्रशासनाला जबर विरोध दर्शवला. अनेक महिलांना अक्षरशः अश्रू अनावर झाले. माथेरान हे नो व्हेकल झोन क्षेत्र असल्यानं येथे माल वाहतूक, बांधकाम साहित्य आणि जीवनावश्यक वस्तूंची ने-आण, प्रवासी वाहतूक घोड्यांवर अवलंबून असते. दस्तुरी नाका येथे भूखंड क्रमांक 93 मध्ये घोड्यांचे तबेले आणि शेड वर्षानुवर्ष उभारलेले होते. अश्वपाल समाजानं या भूखंडातून किमान 1 एकर जागा तबेल्यासाठी द्यावी अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून प्रशासनाकडे केली होती. मात्र वाहतूक कोंडी आणि पार्किंग वाढत असल्याच्या कारणावरून नगर परिषद आणि पोलिसांनी मोठ्या बंदोबस्तात ही कारवाई केली. परंतु या कारवाईमुळे माथेरानमधील घोड्यांवर निवाऱ्यापासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. पुढे ऊन, पाऊस आणि हिवाळा ऋतूत घोड्यांच्या आरोग्याबाबत उद्भवणाऱ्या प्रश्नांची दखल सत्ताधारी तसेच प्रशासन घेणार का, असा प्रश्न अश्वपाल संघटनेच्या महिलांकडून उपस्थित केला जातोय. मी गेले 100 वर्षापासून या प्लॉटवरती आमचं अस्तित्व आहे. आमचं म्हणजे जनावर बांधतो आम्ही. तिथं कोणतं वीट काम नाही केलं, कोणतं बांबू काम नाही केलं. आमचं हे सरकारी प्लॉट आहे. आम्ही त्याच्यावरती वर्षानुवर्ष सरकारकडे आमची मागणी असताना पण सरकार आम्हाला काहीच देऊ नाही इच्छित. आज पण आम्ही त्यांना विचारलं की आम्हाला पर्यायी मार्ग द्या किंवा आम्हाला 15 दिवस वाढवून द्या, तरी ते आम्हाला काहीच द्यायला त्यांची इच्छा नाही, मानसिकता पण नाही. तर ते म्हणतात तुम्ही फक्त प्लॉट सोडून द्या. तर आमचं एवढंच निवेदन आहे, माफक अपेक्षा आहे का पाऊस चालू आहे, निघत पाऊस कोसळतोय, आम्हाला रस्त्यावरती आणू नका, आम्हाला फक्त पर्यायी मार्ग द्या, आम्हाला पर्यायी जागा द्या, 15 दिवसाची मुदत द्या. त्याच्यानंतर आम्ही तुम्ही बोलाल त्याला सहकार्य करायला तयार आहे. आता पण आम्ही प्रशासनचं ऐकून आम्ही मागे स्वतःहून तबेले काढायला तयार झालोय. आमची माणसं स्वतःहून तबेले काढतायत, बांबू लावलेले आहेत ते काढले, ते स्वतःहून काढायला तयार आहेत. आमचा हा पिढीनं पिढी धंदा चाललेला आहे. पहिल्यापासून इथे 100 वर्ष झाले आमचा इथे धंदा चालू आहे. वाढ वडिलापासून इथे करतोय आम्ही. आणि आता आमच्यावर एवढा की अन्याय केला गेला की हा घोड्यांचा जो शेड बांधलेले ते शेड तोडले गेलेत. आणि हा NP 93 ह्या प्लॉटवरती आमचे ते शेड होते, ते शेड त्यांनी तोडले गेलेत आणि आमच्यावर खूप अन्याय करताना आमचे घोडे मोकळे सोडलेत. आणि आम्हाला अचानक सोडून आमचा शेड तोडून टाकला. आम्हाला बोलायला सुद्धा संधी दिलेली नाहीये कोणी, की आम्हाला लेटर सुद्धा नीट दिलेलं नाहीये. 4 दिवसात दिले, लेटर पोहोचलेले पण नाही, काहीच सांगितलेलं नाही. डायरेक्ट आमचे घोडे सोडून टाकले. डायरेक्ट असेच 1-1 फिरतायत आमचे घोडे आणि त्या पूर्ण तोडून टाकलेलं आहे सगळं. शेड वगैरे सगळे तोडून टाकलेत. आणि पावसात आमचे घोडे असे फिरतायत. प्राण्यांवर जेवढा अन्याय होतोय हा चांगला नाहीये. की आम्ही माणसांवर होतोय पण पशु प्राण्यांवर पण अन्याय होतोय. आमचे घोडे दानाधीन झालेले आहेत. सध्या मनाने सोडतोय ते, आणि पाऊस खूप पडतोय आता. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे, आम्हाला न्यायच मिळाला पाहिजे, आम्हाला न्याय दिला पाहिजे, आम्हाला न्याय द्यायलाच पाहिजे तुम्ही शासनाने. की आम्ही काय करणार, आम्ही काय करू शकतो. 100 वर्षाच्या वरती झालो आम्ही इथंच. आणि आम्हाला पर्याय प्रमाणे आम्हाला जागा द्या तुम्ही कुठेतरी थोडी. कशी आणू शकतो. इलेक्ट्रिक व्हेकलला इथे परवानगी आहे. डिझेल आणि पेट्रोलचं वाहन या ठिकाणी कसं काय येऊ शकतो. दुसरी गोष्ट का ही कारवाई होते घोड्यांवरती तर आज जंगल कशासाठी आहे, परिसर कशासाठी आहे, प्राण्यांसाठी आहे ना. जंगलामधून प्राण्यांना बाहेर काढायचं का. बरं, आपण जे या ठिकाणी जे नोटीस दिले यांना प्लॉट नंबर 93 मधून अतिक्रमण हटवण्यासाठी, तर ही जागा सरकारी जागा आहे की प्रायव्हेट जागा आहे. जर सरकारी जागा असेल तर मग तुम्ही तिथे कारवाई करा. लोकशक्ती लाईव्ह साठी नरेश जाधव, कर्जत. अशाच सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.